माझे नाव अजय. रात्रीच्या प्रवासात दमल्यामुळे सकाळी सकाळी मला खूप झोप लागत होती. म्हणून मी घरी आल्या आल्याच हॉलमधील बेडवर झोपून राहिलो. मी सैन्य दलात नोकरीवर होतो, म्हणून एका महिन्याच्या सुट्टीवर घरी आलो होतो. सुमारे दुपारची 1 वाजेची वेळ असावी. अचानक दारावरचा बेलाचा आवाज माझ्या कानी पडला. भरपूर झोप येत असल्याने माझे डोळे उघडतच नव्हते. मग आईने दार उघडविला आणि घरात कोण आले मला काहीच माहिती नव्हते. पण जेव्हा माझे डोळे 15 मिनिटांनंतर उघडले तेव्हा माझ्या बेडवर एक सुंदर बाई बसलेली होती. तिच्या पाठीकडचा भाग माझ्याकडे होता. तिच्या पाठीच्या चमकवरून ती फार सुंदर दिसत होती आणि तिच्या जाळीदार ब्लाऊजमधून तिचे आतले कपडे मला स्पष्ट दिसत होते. त्या कपड्यांना पाहून त्या बाईचा चेहरा पाहण्याची उत्सुकता माझी फार वाढली होती. मग मी थोड्याच वेळात आळस देऊन उठलो आणि माझ्या तोंडातून जेव्हा आई ग असा आवाज आला त्याच वेळेस त्या बाईने आपला चेहरा माझ्याकडे ओढवला. मग त्या बाईची आणि माझी नजरानजर झाली. काही वेळ मी त्या बाईकडेच पाहू लागलो. काय तिचे ते डोळे, काळेभोर लांब केस, गुलाबी गाल आणि ओठांवर लावलेली हलकीशी लाल लिपस्टिक व तिने घातलेली आकाशी नेटच्या साडीत ती फारच सुंदर दिसत होती. तिच्या शरीराकडे पाहून तिचे वय मला 23 वर्षे इतकं वाटत होते. पण ती बाई अजूनही माझ्याकडे पाहत होती. मग आईने तिची ओळख माझ्याशी करून दिली. आशा, यह मेरा लड़का अजय है, फौज में जॉब करता है, आज सुबह ही 1 महीने की छुट्टी पर आया है. मग ती बाई मनातल्या मनात म्हणाली, इसीलिए तो इतना हार्ड दिख रहा है. मग मी लागलीच आईला सांगितले, आई, ह्या कोण? तेव्हा आई मला म्हणाली, हे आपल्या समोरच्या तुकाराम काकांच्या घरात भाडेकरू म्हणून राहायला आलेले आहेत. मग मी आईला म्हणालो, आई, मी यांना वहिनी म्हणू शकतो का? मग ती बाई मला म्हणाली, क्यों नहीं, आप मुझे वहिनी नहीं तो भाभी कह के बुलाना. अजय, कितने साल हुए तुम्हें फौज में गए हुए? तेव्हा मी वहिनींना सांगितले, 7 साल हो गए मुझे. मग आशा वहिनी परत मला म्हणाली, तुम्हारे शरीर की तरफ देखकर मुझे लगता नहीं कि तुम्हें 7 साल हो गए, ऐसे लग रहा है कि तुमने अभी अभी फौज ज्वाइन की है. मग त्या वहिनी माझ्या आईला म्हणाल्या, दीदी, इनका जीवन काफ़ी कठिनाइयों से भरा होता है. इनके साथ कब क्या और कहाँ हादसा हो जाए कोई नहीं जानता. पण त्या वहिनी बोलत आईशी होत्या, पण त्यांचे लक्ष माझ्या त्या ठिकाणी होते. मग मी वहिनींना म्हणालो, भाभी, हम फौजी दिखते ही ऐसे हैं. किसी की भी नज़र में हमारी पर्सनैलिटी ऐसे ही कैद हो जाती है कि हर कोई हमें देखते ही रहता है और उसकी नज़र हमारे ऊपर उसको हटाने का मन ही नहीं करता. शायद आपका भी यही हाल है. तेव्हा लागलीच वहिनींनी आपले डोळे खाली केले आणि त्या आईकडे मान करून आईशी बोलू लागल्या आणि त्या म्हणाल्या, दीदी, आज शाम का खाना अजय हमारे साथ खाएगा, क्योंकि आज पहली बार मैं किसी फौजी को अपने घर खाने के लिए बुला रही हूँ. मुझे भी उतना ही पुण्य लगेगा जितना पुण्य ये लोग अपनी देश की सेवा करने में कमाते हैं. मग मी त्या वहिनींना म्हणालो, भाभी, खाने में वेज खाना मत बनाना, नॉन वेज ही बनाना, क्योंकि बहुत दिन हो गए खाए नहीं. तेव्हा त्या वहिनी मला म्हणाल्या, ठीक है अजय, जैसे तुम बोलोगे वैसा ही खाना मैं बनाऊंगी. एवढं बोलून त्या वहिनी त्यांच्या घरी निघाल्या आणि इकडे मी बेडवर बसून त्यांच्याबद्दलच विचार करू लागला. किती मनमोकळी आहे आशा वहिनी आणि दिसायला पण फारच सुंदर आहे. मग तेवढ्यात आईच्या किचनमधून आवाज आला आणि त्या मला म्हणाल्या, अरे अजय, लवकर फ्रेश हो, आताच जेवणाचा टाईम झालेला आहे. पण तुझ्यासाठी मी गरमागरम ॲप्पे बनवण्याचा विचार करत आहे.
ॲपेचे नाव ऐकताच मी त्या ठिकाणाहून सरळ बाथरूमच्या दिशेने गेलो आणि तयार होऊन डायरेक्ट नाश्ताच करण्यासाठी आईजवळ ताट घेऊन उभा राहिलो. एखाद्या फौजी माणसाला सुट्टीवर आल्यानंतर आईच्या हाताचा गरमागरम नाश्ता केल्यानंतर फार आनंद मिळतो. तसाच आनंद मलाही आईच्या हाताचा नाश्ता करून मिळत होता. मी मनसोक्त ॲपे खाल्ल्यानंतर वरच्या फ्लोअरवर असलेल्या माझ्या रूमवर गेलो. भरपूर दिवसापासून माझ्या रूममध्ये साफसफाई झाली नसल्यामुळे त्या ठिकाणी फार धूळ जमली होती. म्हणून आज रूम साफसफाई करण्याचे मी नियोजन केले होते. आता दुपारचे 1:30 वाजले होते आणि सर्वात अगोदर मी माझ्या रूमला लावलेली खिडकी उघडली आणि त्याच वेळेस माझं लक्ष समोरच्या गडाकडे गेले. माझ्या खिडकीतून आशा वहिनींचा घरातला बेडरूम स्पष्ट दिसत होता. पण त्याच ठिकाणी वहिनी कोणासोबत काहीतरी हातवारे इशारा करत होत्या. थोड्या वेळाने तिथं असलेला एक मनुष्य त्या ठिकाणाहून बाहेर निघताना मला दिसला. पण आशा वहिनींची हालचाल अजूनही त्या रूममध्ये सुरू होती. थोड्या वेळाने मला असं दृश्य दिसलं की ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. पण असं दृश्य पाहायलाही भाग्य लागतं असं म्हणतात. आशा वहिनी चक्क आपली साडी काढून गाऊन घालत होत्या. कारण दिवसाच्या उजेडात ते थोडं मला अस्पष्ट दिसत होतं. पण वहिनींची सुंदरता खिडकीतूनही चमकून माझ्या डोळ्यांना बुरसट करत होती. मग वहिनींचं काम झाल्यानंतर त्याही त्या ठिकाणाहून निघून खाली गेल्या आणि मी माझ्या साफसफाईकडे लक्ष देऊन माझा रूम व्यवस्थित साफ केला. मग मी काही वेळ TV समोर बसून मॅचेस पाहू लागलो. मॅचेस पाहत असताना दुपारची जेवणाची वेळ केव्हा झाली तेही मला कळाले नाही. कारण उठलोच मी उशिरा होतो, म्हणून नाश्ताही मी उशिरा केला होता. जेवण करून मी परत थोडा आराम केला. कारण सुट्टीवर आल्यानंतर झोपण्यासारखा आनंदच नसतो. ड्युटीवरही आम्हाला थोडं कमी झोपायला मिळते. म्हणून पूर्ण कामाचा थकवा हा घरीच निघत असतो. मग मी संध्याकाळी 6 वाजेला झोपेतून उठल्यानंतर फ्रेश होऊन मित्रांना भेटण्यासाठी बाहेर आलो. भरपूर वेळ मित्रांसोबत राहून आईचा फोन जेव्हा माझ्या मोबाईलवर आला व आई मला म्हणाली, "अरे अजय, घरी ये. त्या आशाचा फोन आला होता. तुला जेवणासाठी बोलवत होती ती." जेव्हा मी घड्याळीत पाहिले तेव्हा रात्रीचे 8:30 झाले होते. मी लवकर घरी येऊन पोहोचलो आणि थोडा फ्रेश होऊन आईला सांगून आशा वहिनींच्या घरी जेवणासाठी निघालो. मी वहिनींच्या दाराजवळ आलो तेव्हा दार हे अर्धवट उघडेच होते. मग मी घरात घुसून हळूच वहिनींना आवाज दिला. तेव्हा वहिनी मला म्हणाल्या, "अरे अजय, तुम आ गए, आओ बैठो." यावेळी वहिनी उडदाचे पापड भाजत होती. मग वहिनी ह्या घामाने ओली चिंब होऊन किचनमधून बाहेर आल्या. त्यांच्या हातात रुमालच होता. त्या चेहऱ्यावरचा घाम पुसत माझ्याजवळ आल्या. यावेळेस त्यांनी गाऊन घातला होता. मग वहिनींनी माझ्यासमोर आपल्या गाऊनचे 2 उघडून त्यांच्या आतल्या भागात आलेल्या घामाला टॉवेलने पुसू लागल्या व माझ्या शेजारी येऊन बसल्या. त्या गाऊनमध्येही वहिनी फार सुंदर दिसत होत्या. पण त्यांचा घाम पुसून झाल्यानंतरही त्यांना आपल्या गाऊनचा हूक लावण्याचा विसर पडला आणि माझे लक्ष त्याच वेळेस त्यांच्या खांद्यावर आलेल्या आतल्या कपड्यांच्या पट्ट्यांवर गेले. त्या पट्ट्या इतक्या सुंदर दिसत होत्या की ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. मग वहिनी मला म्हणाल्या, "अजय, तुम यही बैठो, मैं अभी तैयार होके आती हूँ." मग मी माझा मोबाईल काढला
आणि त्यामध्ये मी यूट्यूबमधील शॉर्ट्स व्हिडिओ पाहू लागलो. मग वहिनी थोड्याच वेळात तयार होऊन बाहेर आल्या आणि माझ्यासमोर त्या बसल्या. फ्रेश होऊन वहिनी अधिकच सुंदर दिसत होत्या. मग मी त्यांना अंकलबद्दल विचारले. भाभी, अंकल आए नहीं अभी तक? तेव्हा वहिनी मला म्हणाल्या, अजय, तुम्हारे अंकल गाड़ी लेके बाहर गाँव गए हैं. उनको आने में देर होगी. हम लोग खाना खा लेते हैं, नहीं तो खाना ठंडा हो जाएगा. मग वहिनींनी माझे जेवणाचे ताट बनवले. सुरुवातीच्या 1-2 चपात्या खाल्ल्यानंतर माझे लक्ष वहिनींवर पडले. वहिनी अशा पोझिशनमध्ये बसल्या होत्या ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. कारण त्यांनी जो गाऊन घातला होता त्या गाऊनमधून त्यांचे ते गोरे पाय माझे डोकेच खराब करत होते. अधूनमधून वारंवार माझं लक्ष त्याच ठिकाणी जात होते. तरी वहिनी व्यवस्थित न बसून त्याच पोझिशनमध्ये मला जेवण वाढत होत्या. मग मी वहिनींना म्हणालो, भाभी, आप भी मेरे साथ खाना खा लो, नहीं तो आपको भी देर हो जाएगी. मग वहिनी मला म्हणाल्या, नहीं अजय, मैं तुम्हारे अंकल के साथ खाना खाऊंगी. आप पेट भर के खाना खा लो, क्योंकि मैंने पहली बार अपने घर पर किसी फौजी को खाने के लिए बुलाया है, इसलिए मैं बहुत खुश हूँ. माझे जेवण झाल्यानंतर मी वहिनींना त्यांनी बनवलेल्या स्वयंपाकाबद्दल सांगितले. भाभी, आपने आज जो खाना खिलाया है, ऐसा खाना मैंने ज़िंदगी में कभी नहीं खाया. क्या स्वादिष्ट खाना था, मज़ा आ गया. मग वहिनी मला म्हणाली, अजय, जब तक तुम यहाँ छुट्टी पर हो तब तक जब भी तुम्हारे दिल में मेरे हाथों का खाना खाने का ख्याल आए तब मुझे हक से बताना. मैं इसी तरह तुम्हें स्वादिष्ट खाना बना के खिलाऊंगी. मग मी वहिनींना, धन्यवाद भाभी, आप काफ़ी फिक्र करते हो हमारी. आप जैसे बहुत कम लोग होते हैं जो हम जैसे फौजी लोगों की कदर करते हैं. एवढं बोलून आणि जेवण संपवून मी माझ्या घरी आलो. पण घरी येऊन सुद्धा माझ्या डोळ्यांसमोर वहिनींच्या पायांची सुंदरताच फिरत होती. मी माझ्या रूममध्ये बसून थोडा वेळ मोबाईल पाहिला आणि रूमच्या AC ऑन करून परत थोडा वेळ मोबाईल पाहू लागलो. आता रात्रीचे 11 वाजले होते आणि अचानक माझे लक्ष सकाळी पाहिलेल्या खिडकीकडे गेले. मी अगोदर रूमचा लाईट ऑफ केला आणि खिडकीजवळ येऊन पोहोचलो. हळूहळू खिडकीला लावलेला पडदा मी बाजूला केला. समोर वहिनींचा बेडरूमचा लाईट ऑन होता, पण रूममध्ये कोणीही दिसत नव्हते. मी त्याच ठिकाणी बसून समोरच्या रूममध्ये कोणाची तरी येण्याची वाट पाहू लागलो. पण काही क्षणातच रूममध्ये मला कोणाची तरी सावली दिसली. माझ्या खिडकीचा एकच पोर्शन उघडा असल्याकारणाने मला बाजूचे दिसत नव्हते, पण कोणाची तरी सावली त्या ठिकाणी येत होती. ती सावली कोणाची आहे ते काही समजलं नाही. पण ज्या वेळेस ती सावली हळूहळू खिडकीजवळ येऊ लागली त्याच वेळेस मला वहिनी या ड्रेसिंग मिररसमोर उभ्या दिसल्या. त्या आरशात पाहून वेगवेगळ्या पोजेस देत होत्या. त्यांचे मोकळे केस आपल्या हातात धरून ते वेगवेगळे करत होते आणि काही वेळातच त्यांनी आपल्या रूममधील लाईट ऑफ केला आणि काही क्षणातच माझ्या डोळ्यासमोर ही अस्पष्ट दिसू लागले. पण जेव्हा वहिनींचा रूमचा 0 लाईट ऑन झाला त्याच वेळेस वहिनींना मी अशा अवस्थेत पाहिले ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. वहिनी चक्क आपल्या अंगावरील साडी काढून त्या नाईट ड्रेस घालत होत्या आणि तशाच अवस्थेत त्यांचा नवराही त्यांच्या मागे येऊन उभा राहिला.
तो वहिनींच्या अंगाशी खेळू लागला. मी हळूहळू वहिनींनी आपले ओठ त्यांच्या ओठांवर टिकवले. ते दृश्य पाहून माझ्या अंगात एक वेगळीच तरंग व आग निर्माण होऊ लागली. वहिनींबद्दल माझे आकर्षण त्या क्षणाला अत्याधिक वाढले आणि बरोबर रात्री 12:30 वाजेला त्यांच्या रूमचा लाईट पूर्णपणे ऑफ होऊन अंधार झाला. माझ्या डोळ्यासमोर पाहिलेले चित्र वारंवार फिरत होते. जर अशा सिच्युएशनमध्ये वहिनी मला मिळाल्या तर त्यांना अगोदर मी मिठीतच घेईन व त्यांच्या नाजूक ओठांवर माझे ओठ टिकवीन. पण ही संधी माझ्या नशिबात केव्हा येईल याचीच मी वाट पाहत माझे डोळे केव्हा लागले ते मला कळालेही नाही. दुसऱ्या दिवशी मी सकाळी उशिरा उठलो आणि जेव्हा मी खाली आलो तेव्हा मला पाहिल्यावर आईने आवाज दिला, "अरे अजय, हा नाश्ता समोरच्या आशा वहिनींना देऊ नये, कारण त्यांनी तुला काल रात्री जेवणाला बोलवले होते. म्हणून आपलेही काही कर्तव्य असते की ज्यांनी आपल्याला जेवू घातले त्यांनाही आपण जेवण द्यायला हवे. म्हणून मी ही कोथिंबीर वडी आशासाठी बनवली आहे. तू फ्रेश होऊन लवकर देऊन येशील." आईचे म्हणणे ऐकून मला आनंदच झाला. म्हणून मी पटकात ब्रश केला आणि तोंडावर पाणी मारून आईसमोर किचन रूममध्ये येऊन उभा राहिला. आईने एका बाउलमध्ये कोथिंबीर वडी भरून ठेवली होती. तो बाउल उचलून मी सरळ आशा वहिनींच्या घराकडे निघालो. मी जेव्हा त्यांच्या दाराजवळ येऊन पोचलो तेव्हा कालसारखा त्यांचा दार आजही अर्धवट उघडा होता. मला वाटले वहिनी कालसारख्या किचनमध्येच काहीतरी काम करत असतील, म्हणून मी आवाज न देता डायरेक्ट आत शिरलो. पण घरात मला कोणी दिसत नव्हते, म्हणून मी अजून थोडे पुढे गेलो. त्या ठिकाणी वहिनीचा बेडरूम होता. तो माझ्या खिडकीतून डायरेक्ट मला दिसत होता. त्या ठिकाणी वहिनी फ्रेश होऊन आपल्या अंगावर गाऊन चढवत होत्या आणि त्यांच्या अंगावर असलेल्या त्यांच्या त्या बारीक पट्ट्या माझ्या डोळ्यांना अतिशय आकर्षित करत होत्या. असे वाटत होते की आताच वहिनींना मागून मिठी मारावी आणि पटकन आपले ओठ तिच्या ओठांवर टिकवावे. पण मी वहिनींची सुंदरता लांबूनच न्याहाळू लागलो. जेवढी वहिनी बाहेरून सुंदर होती त्याच्याहून दुप्पट पटीने ती आतूनही सुंदर होती. मग काही वेळाने माझ्या डोळ्यांनी असे पाहिले, जेव्हा वहिनी आपला गाऊन घालून खाली करू लागल्या त्यावेळेस त्यांचे ते आतले खाली सरकले. मग ते समोरचे दृश्य असे मला दिसले की ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. वहिनी पूर्णपणे तयार झाल्यानंतर आता रूममध्ये येणारच होत्या. तोपर्यंत मी परत दाराजवळ येऊन वहिनींना आवाज देऊ लागलो आणि वहिनी मला पाहून म्हणाल्या, "अरे अजय, इतनी सुबह सुबह और ये हाथों में क्या लेके आए हो?" तेव्हा मी वहिनींना म्हणालो, "कुछ नहीं भाभी, माँ ने आपके लिए कोथिंबीर वड़ी बना के दी है और बोला है खाकर बताना कैसे बनाई है." मग वहिनी मला म्हणाल्या, "चलो फिर दोनों साथ में खा लेते हैं." तेव्हा मी वहिनींना म्हणालो, "भाभी, मैं अभी तक फ्रेश नहीं हुआ हूँ. मैं ब्रेकफास्ट भी नहाने के बाद ही करता हूँ, क्योंकि मुझे फौज में आदत पड़ चुकी है." माझे डोळे वहिनींच्या त्या ठिकाणीच होते. ते फार सुंदर व नाजूक बाहेरून दिसत होते. जर आतून त्यांना स्पर्श केला तर किती मज्जा माझ्या मनाला येणार होती याची कल्पना मलाच होती. काही वेळानंतर मी वहिनींना सांगितले की भाभी पक्का बताना हाँ, माँ को कैसे बनाई है कोथिंबीर वडी. आणि एवढं बोलून मी त्या ठिकाणाहून निघून माझ्या घरी आलो. मी घरी आल्यावरही वहिनींची आतली सुंदरता
माझ्या डोळ्यासमोरच गिरट्या घालत होती. केव्हा वहिनी मला भेटतील असे मला झाले होते. मी त्यांच्या विचारातच असताना आंघोळ केली आणि फटक्यात तयार होऊन मी माझ्या रूमच्या खिडकीजवळ येऊन बसलो. जसं रात्रीला वहिनीच्या रूममधून स्पष्ट दिसत होतं तसं दिवसाला दिसत नसे. तरीही मी त्या आशेने त्याच ठिकाणी बसून राहिला की वहिनीची एक झलक तरी मला आता दिसेल. पण भरपूर वेळ झाल्यावरही त्या रूममध्ये कोणाची हालचाल होत नव्हती. आणि त्या क्षणी खालून आईचा आवाज आला आणि ती म्हणाली, "अरे अजय, खाली ये, तुला भेटायला आशा आली आहे." मग मी स्वतःच्या मनाला म्हणालो, अरे वहिनी खाली आली आणि मी तिची वाट या खिडकीत बसून कित्येक तासांपासून करत आहे. मी धावतच खाली येऊन वहिनींचा चेहरा पाहण्यासाठी उतावीळ झालो होतो आणि वहिनी व आई सोबतच हॉलमध्ये बसून गप्पा करत होत्या. मग त्या मला पाहून म्हणाल्या, "अरे अजय, मैंने आपके माँ के हाथों की कोथिंबीर वड़ी खाई, बहुत अच्छी बनाई थी. मैंने अपनी ज़िंदगी में ऐसा आइटम पहली बार खाया. उसका टेस्ट भी काफ़ी अलग था." आई किचनमध्ये वहिनीसाठी शरबत बनवत होत्या आणि वहिनी माझ्यासमोर बसून माझ्याशीच बोलत होत्या. वहिनी या वेळेस साडी घातली होती आणि त्या वारंवार आपल्या पोटाजवळ हात फिरवत होत्या, कारण त्यांच्या साडीच्या मिऱ्या बाहेर आल्या होत्या. त्यांना व्यवस्थित करण्यासाठी त्या ठिकाणी त्या हात लावत होत्या आणि माझे लक्ष त्याच ठिकाणी जात होते. पण वहिनींनाही कळाले होते की माझे लक्ष त्यांच्या कोणत्या ठिकाणी आहे. म्हणून वहिनींनी त्या ठिकाणाहून पटकन आपला हात बाजूला काढला आणि आपली साडी त्या ठिकाणी आणून आपली ती जागा झाकली. मग आई पण वहिनींसाठी शरबत घेऊन बाहेर आली. मग मी आणि वहिनी व आई आम्ही सोबतच सरबत घेऊ लागले. त्यानंतर वहिनी आईला म्हणाल्या, "दीदी, मैं अजय को अपने घर ले जा सकती हूँ क्या? क्योंकि मुझे कुछ सामान ऊपर से उतारना था. मेरा हाथ ऊपर नहीं पहुँच पाता है और जो मेरे पास इतनी हाइट वाली खुर्ची या स्टूल भी नहीं है." तेव्हा आई वहिनींना म्हणाली, "ले जाओ आशा, उसमें पूछने की क्या बात है? वो थोड़ी ना सामान है. अरे वो दूसरे की मदद के लिए आया है." मग मी वहिनींसोबत त्यांच्या घरी आलो आणि त्यांना म्हणालो, "बताओ भाभी, कौन सा सामान निकालना है?" वहिनी मला म्हणाल्या, "अजय, तुम कुछ देर के लिए यहाँ बैठो, मैं अभी 5 मिनिट में आती हूँ." एवढं बोलून वहिनी त्यांच्या बेडरूममध्ये गेल्या आणि मी त्याच ठिकाणी बसून त्यांची वाट पाहू लागलो. पण भरपूर वेळ झाल्यानंतरही वहिनी बाहेर आल्या नाही. म्हणून मी त्यांना पाहण्यासाठी त्यांच्या रूमकडे गेलो आणि ह्या वेळेस समोरचे दृश्य पाहून माझे डोळेच मोठे झाले. वहिनी हळूहळू आपली बिघडलेली साडी काढून त्यावर गाऊन घालत होत्या. मी हाताची घडी घालून वहिनींची सुंदरता न्याहाळू लागलो आणि त्याच वेळेस वहिनींनी अचानक आपली मान वळवली आणि तिची व माझी नजरानजर झाली. वहिनींनी माझ्याकडे पाहता क्षणी मी धावतच त्यांच्या पुढच्या रूममध्ये येऊन बसलो. मला स्वतःलाच फार भीती वाटू लागली होती. जर वहिनींनी आईला सांगितले तर खूप मोठी गडबड होईल, कारण आईला माझ्यावर खूप विश्वास होता की माझा मुलगा असं चुकीचं काम करणारच नाही. मग वहिनीचे काम त्या रूममध्ये झाल्यानंतर त्या माझ्यासमोर येऊन उभ्या राहिल्या आणि मला म्हणाल्या, "अजय, वो सामान निकाल दो, मुझे देर हो रही है." मला आश्चर्य वाटले. वहिनी मला काहीच म्हणाल्या नाही. मग वहिनी जेव्हा माझ्याकडे पाहत होत्या
तेव्हा त्या काय झोपेत होत्या की काय असे मला वाटत होते. मग मी स्वतःलाच म्हणालो, असू दे, कशाला झोपलेल्याला जागी करत आहेत. वहिनींनी पाहिले नाही ना, तर बरं झालं. मग मी अगदी जोशमध्ये आपल्या जागेवरून उठून वहिनींना म्हणालो, बताओ भाभी कौन सा सामान निकालना है. वो जो ऊपर रखी हुई 2 बैग्स है ना, वही निकालनी आहे. वहिनींचा घरात स्टूल देखील नव्हता. मग 2 डबे एकावर एक ठेवून मी त्यावर उभा राहिला. ते डबे ॲल्युमिनियमचे होते. ते एवढे दमदारही नव्हते, म्हणून मला त्यावर चढायला भीती वाटत होती. पण कसं तरी हिंमत करून मी त्यावर चढला आणि हळूहळू बॅग खाली उतरू लागला. पहिली बॅग व्यवस्थितरित्या उतरवली आणि दुसरी बॅगमध्ये सामान जास्त असल्याने ती भरपूर भारी होती. मी हळूहळू तिला उतरू लागला, पण तिचं वजन जास्त असल्याने माझा तोल मागच्या बाजूला गेला आणि मी सरळ वहिनींच्या अंगावर पडलो. यावेळी वहिनी खाली आणि मी त्यांच्यावरती होतो, पण माझे ओठ हे वहिनींच्या मानेवर टिकलेले होते. वहिनींची मान ही अगदी सॉफ्ट लागत होती आणि माझी छाती आणि वहिनींची छाती एकमेकांना स्पर्श करत होती. म्हणून ते कापसासारखे लागणारे नरम माझ्या अंगावर एक वेगळीच तरंग निर्माण करत होते. वहिनींच्या अंगावरून उठण्याची माझी इच्छाच होत नव्हती आणि वहिनीही मला बाजूला सरकण्यासाठीही काहीच बोलत नव्हत्या. पण तरी मी उठून वहिनींना विचारले, भाभी आपको कोई चोट तो नहीं लगी है ना. त्यावर वहिनी मला म्हणाली, नहीं अजय, मुझे कोई चोट नहीं लगी है, आपको लगी क्या. त्यावर मी वहिनींना म्हणालो, सॉरी, मुझसे गलती हो गई. बैग का वज़न ज़्यादा होने की वजह से वो मेरे हाथ से सटक गई और मेरा बैलेंस जाने की वजह से मैं तुम्हारे ऊपर गिर गया. मग तेव्हाच वहिनींचे लक्ष माझ्या हाताच्या कोणीवर गेले. त्यांनी पाहिले की माझ्या हाताच्या कोणी ही खरचटलेली होती. त्यांनी लागलीच माझा हात पकडून मला त्यांच्या बेडरूममध्ये घेऊन आल्या आणि माझ्या हातावर त्या फर्स्ट एड करू लागल्या. त्यांच्या हाताचा स्पर्श अगदी मुलायम लागत होता आणि त्या मला म्हणाल्या, अजय, तुम्हारा हाथ काफ़ी हार्ड है और मुझे हार्ड हाथों वाले आदमी काफ़ी पसंद है. मग मी वहिनींना म्हणालो, भाभी आपकी तो भी शादी हो गई है ना, फिर अंकल के हाथ भी काफ़ी हार्ड होंगे. क्या, तुम्हारे अंकल. मग वहिनी मला म्हणाली, आपके अंकल की कोई चीज़ हार्ड नहीं है, वो ऊपर से नीचे तक पूरी तरह से गल गए हैं. अजय एक बात बोलूं, मैंने जब मैं तुम्हें पहली बार देखा था ना, तभी तुम मेरे दिलो दिमाग में छा गए थे. इसी बहाने से मैंने तुम्हें खाने पर बुलाया था, मगर उस दिन तुम मेरे काबू में नहीं आ सके. आज मैं तुमसे वही चीज़ मांगती हूँ जो मुझे मेरे पती नहीं दे सकते. वहिनींनी डायरेक्ट माझे दोघं हात त्यांच्या हातात पकडले आणि त्यांना घट्ट दाबू लागले. मी फक्त त्यांच्या डोळ्यांकडेच पाहत होतो. हळूहळू वहिनींनी आपले ओठ माझ्या ओठांपर्यंत आणले आणि एक बोट ते माझ्या ओठांवर फिरू लागले. मी पलंगावर बसून वहिनींकडेच पाहत राहिलो आणि हळूहळू माझे दोघं हात आता त्यांच्या कमरेभोवती मी घेऊन आलो आणि वहिनींनी त्यांच्या दोघा हातात माझा चेहरा पकडला आणि आपले ओठ माझ्या ओठांवर टिकवले. मग मी पण वहिनींना माझ्या मनाप्रमाणे साथ देऊ लागलो. हळूहळू आम्ही दोघांनी आमच्या अंगावरील कपडे बाजूला ठेवून एकमेकांवर भरभरून प्रेम केले. वहिनीला माझ्यापासून जो आनंद मिळाला होता, तो आनंद त्यांना आयुष्यात कोणी देऊ शकत नव्हता. वहिनींचा नवरा हा सकाळीच 10 वाजेला कामावर जात असे. मग त्याच वेळेस मी वहिनींच्या घरी जाऊन त्यांच्यासोबत भरभरून प्रेम करायचो.
आता एका महिन्याच्या सुट्टीत माझे रोजचे नित्यनियम वहिनींच्या घरातूनच सुरू व्हायचे. वहिनींनाही माझ्याशिवाय अजिबात चित्त लागत नव्हते. माझी सुट्टी संपल्यावरही मी वहिनींना व्हिडिओ कॉलद्वारे आनंदित ठेवत असे. अशा प्रकारे माझ्या घरी आलेली एक सुंदर स्त्री माझ्या प्रेमात अडकून रात्रभर आनंदित राहत असे.